Hare
Hare
तेणे झाले अवघे काम निवारिला भवम परद्रव्य परनारी झाली विषाची परी तेणे झाले अवघे काम निवारिला भवभ्रम तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार तेणे झाले अवघे काम निवारिला भवभ्रम विठ्ठल जय जय संवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमधी प्रकाशु म्हणे निवृत्ती दासु अवधारी दोये आता विलासिनी ते चातुर्यात कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिनी मिया शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविज्ञानगम्यं वन्दे विष्णुभवरं सर्वलोकैकनाथं ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकनित्यं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि महायोगपीठे तटे भीमरत्ना वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं पाण्डुरङ्गकरो प्रथमं
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटी वसुदेव सुतम देवं कंस चाणूर मर्दनम देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु मनोजो मारुतुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्ता वरिष्ठम वातात्मजं वानरमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये देवाधिदेवा जगत्रय जीवा देवाधिदेवा जगत्रय जीवा नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो सद्गुरु भक्तवैराग्य मूर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवाया वरी न करावा वेर विठ्ठल प्रसूत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबार आहे. जगद्गुरु जगद्वंदनीय गाथा नावाचा पंचम वेद करणारे वारकरी संप्रदायाचा कळस असणारे वैराग्य मूर्ती यांचा 4 चरणाचा 21 प्रकरणातील हा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगातून तुकोबाराय सांगतात की आम्ही हृदयामध्ये एक रखमाईचा पती धरला म्हणजे त्याची भक्ती करायला लागलो. त्याने काय झालं त्याने आमची सर्व काम आमची पार पडली. निवारीला घोर भ्रम संसार सागरातून तरुण जाण्यास आम्हाला मदत करली. परद्रव्य करणारी जाली विषयी परी परणारी आम्हाला रुक्मिणी माते समान वाचू लागलो. त्यामुळे काय झालं आमची सर्व
काम सर्व व्यवहार सगळे पार पडले आणि यासाठी आम्हाला काही प्रयत्न करावे लागले नाही, फार काही प्रयत्न करावे लागले नाही. फक्त आम्ही एक केलं की म्हणजे ते रखमाईचा पती आम्ही आमच्या हृदयी धारण केला. अभंगाचा धावता भावार्थ असा आहे. विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यामध्ये थोडासा म्हणजे एकदमच अल्प असा पर्याय देणं गरजेचं आहे. भगवान परशुरामाच्या या पवित्र पावन भूमीमध्ये त्याच्या चरणाशी वसलेले हे पेढे परशुराम गाव कुंभारवाडी आज येथे भव्य दिव्य स्वरूपात असा 49वा हरिनामाचा सप्ताह चालू होत आहे. 49 म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण वगैरे. तसा हा सप्ताह खूप जुना आहे आणि परशुरामाच्या पवित्र पावन भूमीमध्ये या सप्त्याला अनेक वर्ष झाली असतील. आज बऱ्याच वर्षानंतर ही पाचव्या दिवसाची सेवा आपल्या सर्व ग्रामस्थांच्या मदतीने आदेशाने मला मिळाली हे मी माझं अहोभाग्य समजतो. आपल्याला मर्यादित वेळेमध्ये कीर्तन उरकायचं असल्यामुळे आता जास्त काही आपला वेळ घेत नाही. आता मला साथ करणारे हे कीर्तनकार, प्रवचनकार, व्यासपीठ चालक असे महान व्यक्तिमत्व आहेत. तिकडे बघा पकवाल वाजवायला बसले, दिसले का सर्वांना? छोटा बम बडा का धमाका. काय नाव काय बघा? या सर्वांचा आभारी आहे. भारतात जोगदार विणेकरी. मला सर्वात पहिल्यांदा भगवंत ज्याने दाखवला आदित्य महाराज, या सर्वांचा मी आभारी आहे. आपली सगळी दुखणी सगळ्या चिंता विसरून श्रवण भक्तीला उपस्थित राहिलेल्या आबालवृद्ध यांना मी साष्टांग दंडवत करतो. कितीही झालं, काहीही केलं तरी बाई माणसाला घरातली कामं कधी सुटलेली आहेत का? नाही. घरची सगळी कामं आटपून, पोराबाळांना सांभाळून, लहान नातवंडांना वगैरे झोपून सगळे जे आले त्या सगळ्याच्या बाया माता मावल्या सगळ्या आल्या, त्यामुळे त्यांचा मी आभारी आहे. तसेच तरुण वर्ग, इथे संपूर्ण तरुण वर्ग दिसतोय. तरुणा भाग्यवंत नटे हरे कीर्तनार्थ, या सर्वांचा मी आभारी आहे. विणेकरी महाराजांना परत एकदा धन्यवाद आणि कीर्तनात सुरुवात. विठ्ठल परमार्थामध्ये आम्ही परमार्थ कसा केला, त्याला साधक कोणतं वापरलं आणि त्यामुळे आम्हाला साध्य प्राप्ती काय झाली हे पटवून सांगणारा तुकोबारायांचा हा अभंग आहे. बघा, एक धैर्य चित्ती आम्ही रखमाईचं पती, तेणे झाले अवघे काम निवारीला भव. एक धैर्य चित्ती आम्ही रखमाईचं पती म्हणजे भक्ती मार्ग, तेणे झाले अवघे काम निवारीला भव ब्रह्म. आम्हाला ज्ञानाची प्राप्ती झाली म्हणजे ज्ञान. परद्रव्य करणारी झाली विषयाची ये परी. म्हणजे काय? परद्रव्य करणारी ही आम्हाला विषयाप्रमाणे भासू लागली किंवा रुक्मिणी मातेप्रमाणे भासू लागली. म्हणजे हे काय झालं? वैराग्याची प्राप्ती झाली. म्हणजे एकाच वेळेला भक्ती, ज्ञान आणि वैराग्य याची मांडणी तुकोबाराय या अभंगातून आपल्या समोर करतात. आता बघा, परमार्थात असो किंवा संसारात असो, आपल्याला कुठलीही गोष्ट साध्य करायची असेल तर साधन हे गरजेचं आहे. साधनं अशी वेळोवेळी आपल्या संतांनी सांगितलेली आहे. साधनं सांगताना साधन केवढं आहे त्याच्यापेक्षा साध्य काय झालं, साध्य भलं मोठं झालं की त्या साधनाची किंमत आपोआप वाढते. जसं परमार्थात साधन सांगितलं जातं, संसारात सुद्धा साधन आहे. पण काय आहे, परमार्थातलं साधन ज्या वेळेला साधन वापरल्यानंतर आपल्याला जे साध्य प्राप्त होतं, ते साध्याची प्राप्ती काय झाली म्हणजे मला असं मिळालं, मला तसं मिळालं अशी बढाई किंवा हे साध्य सांगितलं जात नाही परमार्थामध्ये. आणि संसारामध्ये साध्य जे मिळालंय, साध्य जे झालंय त्याच्यासाठी काय साधन वापरलं हे सांगितलं नाही. कदाचित तो आपल्यापेक्षा मोठा होईल ना, साधनच सांगितलं जात नाही. आता अष्टावक्र ऋषी माहिती आहे तुम्हाला, 8 ठिकाणी वाकडे, कधीतरी उल्लेख आला असेल
पुराणामध्ये भागवतामध्ये अष्टावक्र ऋषी 8 ठिकाणी वाकडे झाले, तर त्यांना काही लहानपणी काही पोलिओ झाला होता का? नाही. त्यांना काही गाडीने ठोकलं होतं? नाही. पण ते 8 ठिकाणी वाकडे झाले. बघा, संसारात माणूस आपल्या मुलाला सुद्धा माफ करत नाही. अष्टावक्र ऋषींचे वडील उद्धालक ऋषी वेदाध्ययन सगळ्यामध्ये 1 नंबर पारंगत. सकाळी सकाळी संस्कृत मंत्रोच्चार ते करायचे. देवाची भक्ती मार्ग करत असताना सकाळी जप चालू असायचं, मंत्रोच्चार चालू असायचे. त्यावेळेला अष्टावक्र ऋषी हे गर्भामध्ये होते. गर्भामध्ये असताना सुद्धा ज्या वेळेला उद्धालक ऋषी हे बघा, मंत्र संस्कृतचे असतात सोपे. म्हणजे असतात सोपे कशासाठी? कारण ते एकदा पाठ झाले ना की माणूस सहजासहजी विसरत नाही. म्हणजे ते पाठांतराला सोपे असतात. पण त्यांचा जर का उच्चार चुकला तर त्याचा संपूर्ण अर्थ बदलतो. संपूर्ण अर्थ बदलतो. तर उद्धालक ऋषी ज्या वेळेला मंत्रोच्चार करत असत त्यावेळेला अष्टावक्र ऋषी आतून गर्भामधून बोलत असेल, पप्पा यू आर रॉंग, पप्पा तुमचा उच्चार चुकलाय, किंवा बाबा पिताश्री तुमचा उच्चार चुकलाय. 1-2दा ऐकून घेतलं उद्धालक ऋषींनी. बघा, आपले संत महात्मे इतके शांत असतात, तेवढेच ऋषी मुनी म्हणजे ज्यांनी वेद अध्ययन वगैरे निर्माण केले ते ऋषी मुनी भयंकर तापट असतात. दुर्वास मुनी, त्यावेळेचे दुर्वास मुनी म्हणजे ते सुद्धा एक भयंकर तापट व्यक्तिमत्व होतं. ऋषी, महान ऋषी असून सुद्धा तापट. म्हणजे ऋषी मुनींना कामक्रोधावर विजय मिळवता आला नाही, संतांनी विजय मिळवला. उद्धालक ऋषींनी सरळ विचार काही न करता सरळ त्या मुलाला शाप देऊन टाकला. तू माझी गर्भामध्ये असताना जर का अशी माझी अवहेलना करतोयस, 8 ठिकाणी वाकडा होशील. 8 ठिकाणी वाकडा झाला. म्हणजे काय आहे, परमार्थामध्ये आपण साध्य काय वापरलं किंवा साधना कशामुळे झाली हे कोणी कोणाला सांगत नाही. आपल्याला प्रत्येकाला वेळोवेळी साधना सांगितल्या गेल्या. कुठल्या वेळेला काय करावं, कुठली व्रत करावी, काय व्रत वैकल्य करावं हे सगळं सांगितलं. आता आपल्या वारकरी संप्रदायातला एक छोटासा किस्सा सांगतो. एक फॉरेन कंपनी आली. कंपनीमध्ये प्लांट बसवायचं काम चालू होतं. प्लांट बसवून वगैरे झालं, फॉरेनर इंजिनियर वगैरे आले होते आणि त्या प्लांटला एक 1.5 इंची व्यासाचा म्हणजे गोलाकार पाईप बसवायचा होता. पण तो पाईप कसा होता, असा नागमोडी वळणाचा होता. आणि ते बसवून झाल्यानंतर, प्लांट बसवून झाल्यावर पाईप बसवायचा आणि त्या पाईपामधून त्यांना तांब्याची तार घालायची होती. आता तो नागमोडी वळणाचा असल्यामुळे तो एकमेकांना चिपकला होता आणि त्यातून आतमध्ये आरपार जात होती. तांब्याची तार पातळ होती, ती आतमध्ये जात होती. आता शेवटी प्लांट कॅन्सल करण्याची वेळ आली. आपला एक वारकरी होता, सगळी गर्दी जमली होती. काय आहे, लोक कुतूहलाने सगळं बघण्यासाठी जात असतात. कुठेही गर्दी जमली की पहिला नंबर आपलाच असतो. तर त्यांनी बघितलं की हा माणूस फक्त बघतोय आपल्याकडे आणि त्यांनी तो प्लॅन बंद करायचा असा निर्णय घेतला. प्लॅन बंद करण्याचा निर्णय घेतला. या माणसाने विचारलं, धोतर टोपी वारकरी संप्रदायाचा साधा म्हणतो, म्हणाला का बंद करताय? तो म्हणतो, तुला काय करायचं, तुला काय समजणार आहे? आम्ही मोठे मोठे रती महारथी पडलो, आम्हाला ते कळत नाही. जे आम्हाला कळत नाही ते तू काय करणार आहे? तो म्हणतो, सांगा तर. म्हणतो, एवढंच हे होल आहे ना, या पाईपामधून तांब्याची तार पलीकडे न्यायची, तू करशील? शांत राहिला वारकरी. त्यांना वाटलं हा काय करणार आहे. तू म्हणाला, ठीक आहे, तुला आम्ही 10,000 देतो. वारकरी आपले गप्प होते. त्यांनी विचार करत होते, 10,000 घेऊन तुम्ही काय करायचंय? वारकऱ्यांनी शेवटी काय हवं असतं, जास्त काही त्याला जास्त हार काही लागत नाही. वारकरी एकदम साधे असतात. तर तो गप्प बसलेला बघून ते जे इंजिनियर होते त्यांना आणखी उत्साह आला. त्यांना वाटलं हे काम होणारच नाही, ह्याची खिल्ली उडवी. ते म्हणाले 1,00,000 देतो. काय ती वायर आहे, तार आहे तांब्याची, ती आरपार घालून दाखवायची. वारकरी उठला, त्यांना वाटलं निघाला. ते म्हणाला, थांबा 5 मिनिटं जाऊ देतो. घरी आला. घरी त्याची मांजर होती. मांजर 2 दिवस उपाशी होती. आणि तशीच ती पिशवीमध्ये टाकली. येता येता शेतातून एक मोठासा उंदीर पकडला.
उंदीर पकडला ना आला त्या प्लॅन्ट जिथं चालू होतं बसवायचा त्या ठिकाणी आला. तिथं आल्यानंतर त्याने काय केलं, तागी दोरा होता तिच्याकडे, तागी दोरा, लांब तागी दोरा. तर त्याने तो उंदराच्या शेपटीला बांधला. उंदराच्या शेपटीला बांधल्याने तिथं पायपाच्या कोणाला तो उंदीर नेऊन ठेवला. उंदीर नेऊन ठेवला आणि इकडे पिशवी त्याने उलटी केली. मांजर धपकन पडले की नाही, जोरात बघितल्यावर मांजराला बघितल्यावर उंदीर जो पळाला तो थेट त्या बिळातून म्हणजे त्या पायपातून आर पार म्हणजे पलीकडे पोहोचला. पलीकडे पोहोचल्यानंतर तागी दोरा बांधलेलाच होता शेपटीला, तो त्याच्या मागोमाग झालं. वारकऱ्याचं काम झालं. त्याने त्या उंदराला सोडून दिलं. तो दोरा तिथं तोडला. त्या दोऱ्याला ती तांब्याची वायर बांधली आणि हळूच तो दोरा ओढून घेतला. तांब्याची तार होती ती आरपार झाली. म्हणजे वारकऱ्याने साधन केवढं वापरलं, छोटं वापरलं, पण तो लाखाचा धनी झाला की नाही. म्हणजे साध्य केवढंही असलं तरी पण साध्यावर त्या साधनाची किंमत अवलंबून असते. आता आपल्याला वेळोवेळी संतांनी साधना सांगितली. बघा, व्रत वैकल्य करायची, कसं काय करायचं. आपल्याला त्रेतायुगामध्ये काय सांगितलं, त्रेतायुगामध्ये तपश्चर्या करायला सांगितली. जेव्हा माणसाचं आयुष्यच खूप असायचं, 60,000 रुपये 60,000 वर्ष विश्वामित्राने तपश्चर्या केली. माणसाचं आयुष्य लाखाच्या वरती होतं त्यावेळेला. म्हणजे जशी युग बदलत गेली तशी माणसाची आयुर्मर्यादा कमी होत गेली. बुद्धी वाढत गेली पण आयुर्मर्यादा कमी होत गेली. आता सत्ययुगामध्ये यज्ञ सांगितलं, ऋषीमुनींनी यज्ञ हवन होम करायला सांगितले. द्वापार युगामध्ये फक्त पूजन करायला सांगितलं, त्याने देव प्रसन्न होत असे. आणि कलियुगामध्ये काय सांगितलं, कलियुगा माझी
पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरे शयनम, म्हणजे हे जे जन्म घेण्याचं जे चक्र आहे ते चक्र म्हणजे जन्मांतरे, म्हणजे ते पण जळून जातं. नामसंकीर्तनामध्ये हरीच्या कीर्तनामध्ये एवढी ताकद आहे. महाराज आणखीन काही साधनं सांगतात. भरपूर आपल्याला व्रत वैकल्य सांगितलेले जातात. एक व्रत तर असं आहे की ते व्रत देवाने केलं, तुम्ही ते व्रत जर का तुम्ही केलं तर तुम्ही विष्णूच्या स्वरूपाला पात्र होता. कोणतं व्रत सांगितलं महाराजांनी? ऐका व्रताचे महिमा, इथं जे जे संप्रदायाची ज्यांनी दीक्षा घेतली ते संप्रदायामध्ये आहेत, सगळेच आहेत. इथे बसलेला प्रत्येक जण भाविक हा संप्रदायाचाच आहे. तर त्यांच्याही लक्षात आलं हे जे तुकाराम महाराजांनी जे व्रत सांगितलंय ते व्रत दुसरं तिसरं कोणतं नाही तर एकादशी आहे. बघा, एकादशीचं व्रत आपण एवढं करतो ना की लहान मुलांना पण सांगतो एकादशी धर, काय दिवसभर चल पण एकादशी धर. एकादशीचं व्रत आपण करतो. कुणाला विचार का एकादशी? हो करतो ना. कोणती? मोठी. मोठी म्हणजे आता मोठ्या एकादशी दोनच, आषाढी आणि कार्तिकी. 15 दिवसा एक एकादशी कार्यदर्शी व्रत सार 15 दिवसाला जी एकादशी येते ती एकादशी करायची. बरं, एकादशी करणं एकदम सोपं आहे. कसं? एकादशीचं व्रत जर का आपल्याला करायचं तर एकादशीला 2 वेळा जेवावं लागतं. चुकलं का? एकादशीला तुम्ही वाडीला जाऊन बघा. एकादशी जर का आली ना, एकादशीला ज्यावेळेला थांबतात, एकादशीला थांबतात लोक, त्यावेळेला बाहेर आपण जे डबे उघडतात ना, ती एकादशी तेव्हाच सुटून जाते. सगळे नानाविधी पदार्थ खायला मिळतात. म्हणजे एकादशी आपण धरतोय ती खरोखर एकादशी करण्यासाठीच धरतो हे त्यावेळेला आपल्याला समजतं. आता मी काय म्हणालो, एकादशीला 2 वेळा जेवावं लागतं. आता हे खरं करून दाखवायला पाहिजे. एक सुभाषित आहे, सुभाषित. एकादशा विशेषानं द्वय भोजन कुर्या. एकादशीला विशेष काय आहे? द्वय भोजन कुर्या, म्हणजे 2 भोजन तुम्हाला करावी लागतात. आता ही 2 भोजन जर का करावी सांगतात म्हणजे आपल्याला स्पष्ट आदेशच आहे की 2 भोजन करायची म्हणजे 2 वेळा जेवायचं. पण ती 2 भोजन कोणती? रात्रो जागरण कुर्यात, दिवयाचं हरिकीर्तन, म्हणजे रात्री हरी जागरण हे जेवण करायचं आणि दिवसा हरिकीर्तन हे भोजन करायचं. नाहीतर तुम्ही म्हणाल महाराज म्हणताय 2 वेळा जेवायचं, चल आता का उद्या दुपारच्याला वागल्या, तसं नाही. तर हे जर का व्रत आपण नेमाने केलं तर काय होतं? आपण देवाच्या तुलनेला प्राप्त होतो. असे संतांनी बरेच आपल्याला व्रत वैकल्य सांगितले आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलं हे सगळं जर का तुम्हाला काय करता आलं विशेष तर तुम्ही त्रिसूत्रीचा अवलंब करा. त्रिसूत्री म्हणजे 3 सूत्र. ती 3 सूत्र कोणती आहेत? बघा, आपला जो आहार असतो, आपला आहार योग्य असावा. आहार एकदा योग्य झाला की आपले विचार बदलते. आपला व्यवहार नीट असावा, आपला व्यवहार नीट असावा आणि त्यामुळे तुम्ही काय होईल? वैराग्य ते सार
या त्रिसूत्रीचा अवलंब करा. म्हणजे काय, आपला आहार योग्य असावा. आहार योग्य झाल्यानंतर व्यवहार आपला नीतीचा होणार. बघा, पंक्तीला जेवलं म्हटल्यानंतर कीर्तनाला येऊन बसावं एवढं तरी माणसाच्या मनामध्ये निर्माण होतं. म्हणजे व्यवहार पण नीतीचा झाला. आता आहार कोणता घ्यावा, आहार कोणता घ्यावा यासाठी ज्ञानेश्वरी बघा माऊलीने सांगितलंय. आहाराचे 3 प्रकार आहेत. एक म्हणजे तामस, एक म्हणजे राजस आणि एक म्हणजे सात्विक भोजन. तामस आहार म्हणजे काय, रात्री शिजवलेलं दुसऱ्या दिवशी खाणं किंवा रात्रीचं उरलेलं दुसऱ्या दिवशी तवा फ्राय करून खाणं. नाही का, तळलेला भात काय करता, टाकून देतात. आंबवलेल्या इडल्या टाकून देतात, खाताना. हा झाला तामस आहार. तर तामस आहार आपण सेवन करायचा नसतो. दुसरं म्हणजे काय सांगितलंय, सात्विक आहार. काही लोकांना सात्विक आहार, राजस आहार. काही लोकांना बघा इतकं गरम गरम जेवायला लागतं की खूप गरम जेवण ते जेवतात. माऊली म्हणतात, वाफेची या शिगे वाती लावली या लागे. म्हणजे ती वाफ त्यांच्या जेवणामध्ये येते. त्यांना कापसाची वाफ जरी लावली ना, अर्थात अतिशयोक्ती आहे, तरी पण त्या वाफेला आपण कापसाची वाफ लावली तरी ती वाफ सुद्धा पेटते. एवढं गरम गरम जेवण जेवतात. काही जण तर चुली समोरच जाऊन बसतात. तव्यातली चपाती आण ताटात, तव्यातली चपाती आण ताटात, लगेच तशीच गुंडाळून लगेच तोंडात. हे असं गरम गरम खातात. गरम गरम खाणं हे खरं म्हणजे चुकीचं आहे. पण त्या आहाराला ज्ञानेश्वरीमध्ये राजस आहार म्हटलं गेलं आहे. दुसरा आहार म्हणजे सात्विक आहार. सात्विक आहार म्हणजे काय, ज्या पदार्थामधून स्निग्धता, बलवर्धता आपल्याला प्राप्त होतो त्या आहाराला सात्विक आहार असं म्हटलं जातं. आपण आहार कोणता घ्यायचा, मोठ्या लोकांनी आहार कोणता घ्यायचा, व्यवस्थित असावा असं सगळ्यांनी सांगितलं. आता मोठ्यांचा आहार कसा असावा, आपल्याला काय खायचं काय नाही हे काय मी तुम्हाला सांगत बसत नाही, तुम्ही काय माझं ऐकणार नाही. महाराज तुम्ही कुठे एवढं रोज चांगलं व्यवस्थित जेवताय. हो, आम्ही रोज जेवतो व्यवस्थित, आम्हाला देवाचा प्रसाद मिळतो. आम्ही जिकडे जातो कीर्तनाला पहिल्यांदा सोय असतेच, त्याच्यानंतर मग कीर्तन वगैरे हा सगळ्या नंतरचा विषय. आता मोठ्याने काय खावं, वडापाव, भजी, पिझ्झा, बर्गर, चायनीज, मंचुरियन, मोमोज, याचे 4-5 शेवटचे 4 पदार्थ मी बघितले पण नाही. आता मोठ्याने काय खावं हे तुमचं तुम्ही ठरवा.
पण लहान मुलांनी काय खावं, लहान मुलांनी काय खावं यासाठी आपल्याला श्रीकृष्णाचं उदाहरण घेतलं. बघा, श्रीकृष्ण ज्या वेळेला लहान होता त्यावेळेला खायला काय मिळत होतं, काही सुद्धा मिळत नव्हतं. त्याला 9 लक्ष गायी ज्याच्या वडिलांकडे होत्या, नंदराज ही ज्यांना पदवी होती, अशांकडे असणाऱ्या श्रीकृष्णाला दुपारी गायी घेऊन जावं लागत असत की नाही. त्यामुळे खाण्याचे वगैरे हाल असायचे. पण श्रीकृष्णाला आवडता पदार्थ म्हणजे कोणता, ओधन. ओधन हा श्रीकृष्णाचा आवडता पदार्थ होता. ओधन म्हणजे काय माहिती कोणाला, ओधन वाडगा घ्यायचा, वाडगा, त्याच्यामध्ये गरम गरम भात, पेज काढून टाकलेला असा गरम गरम भात घ्यायचा. मला तुम्हीच म्हणालात ना आता राजेश आहारामध्ये गरम गरम खायचं नसतं, इथे गरम भात घ्यायचा सांगितलं, खायला नाही सांगितलं. वाटीमध्ये घ्यायचा आणि काय करायचं, त्याच्यावर गरम करून थंड केलेलं दूध टाकायचं. दूध फ्रीज मध्ये नको, ते दूध टाकायचं. तो गरम गरम भात वाटीमध्ये, मोठ्या वाटीमध्ये म्हणजे वाडग्यामध्ये घ्यायचं. बाळाला कडेवर घ्यायचं, ते भातामध्ये नकावं आपलं छोटंसं चिमूटभर मीठ टाकायचं, ते कालवायचं आणि ते त्याला, आता तुम्ही कालवत असताना ते गरम राहील का, तो भात गार होणारच ना, मग तो भात त्याला भरवायचा. असा आठवड्यातून 2दा तरी भरवायचं. श्रीकृष्णाचं सगळ्यात आवडतं खाद्य कोणतं म्हणाल तर हे ओधन होतं. दुसरं म्हणजे काय, मूल एकदा खिमटी खायला लागलं, खिमटी खायला लागलं की त्याला दररोज न चुकता रोज सकाळी रवा, दूध, रवा, साखर, केळं, मनुका, बदाम, किती झाले 7, तूप, 7 शुद्ध गाईचं तूप, त्याच्यामध्ये ते संपूर्ण शिरा बनवायचा. आपण शिरा बनवतो ना सत्यनारायणला, त्या प्रकारे हे सगळं समप्रमाणात घ्यायचं. आणि समप्रमाणात घेतल्यानंतर त्याच्यावरती त्याला भरवताना एक तुळशीचं पान टाकायचं. श्रीकृष्णाचा 8वा अवतार हा 8 पदार्थांचा हा जो खुराक आहे तो तुम्ही कमीत कमी लहान बाळाला खिमटी खायला लागल्यापासून कमीत कमी 3 वर्ष न चुकता भरवा. काय होईल बघा, ते बाळ श्रीकृष्णासारखं चतुर, विद्वान आणि शक्तिमान होईल. आय एम अ कॉम्प्लान बॉय, तसं नाही, शक्तिशाली म्हणजे खरोखर शक्तिशाली होईल. हे सांगायचं खरं म्हणजे मी प्रत्येकाकडून 50 रुपये घेतो, प्रत्येकी बोल ना, झाल्यानंतर बघू. तर असा युक्त आहार आपण जर का मुलाला दिला, श्रीकृष्णाला असंच खाणं होतं. त्याने श्रीकृष्णाला माखन चोर म्हणतात. आता मुलांना काय खायलाच मिळत नव्हतं, मग तो माखन चोरी करणारच ना, मागून का आई बाबा देणार आहे. आता आईकडे जास्तीत जास्त मागून काय मिळणार आहे, एक मागितल्यानंतर एक धपाटा मिळेल. पोरांना कोण विचारते, सगळं गोधन गोकुळाला गेल्यामुळे त्यांना सगळ्यांना पैसा द्यावा होता, गोपाळांना गवळी लोकांना सगळा पैसा द्यावा होता. मग करणार काय, म्हणून त्याने चोऱ्या केल्या. बरेच टीकाकार लोक म्हणतात, का हो तुम्ही भगवान श्रीकृष्ण तुमचा, हो भगवान श्रीकृष्ण आमचा युगंधर कृष्ण आमचा देव आहे, त्याने गीतेचं तत्वज्ञान शिकवलं. त्याच्या इतकं तत्वज्ञान पूर्वी कुठल्याही देवाने, दशावतारामध्ये 10 अवतारामध्ये कुठल्याही देवाने आपल्याला सांगितलं नाही. श्रीकृष्णाच्या तत्वावर, त्याच्या तत्वविद्येवर, सगळं तत्वज्ञानावर सगळं जग चालतंय. आता ते सगळ्यांनी मान्य केले, पण टीकाकार मान्य करत नाही. म्हणतात तुमचा देव चोर होता, चोऱ्या करायचा, गवळणींची छेड काढायची. गवळणींची छेड काढायचा म्हणजे गवळणींच्या मनातून त्याने षडविकार, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, हे जे अहंकार वगैरे जे आहे ते षडविकार त्याने नासून टाकले. काय केले, पुसून टाकले, नासून टाकले. त्यांना साधक बनवली. नाथ महाराज गवळणीच्या रूपात एक तक्रार करतात. थोडा वेळागे आपण जरा गवळण ऐकूया. ती ऐक येते बाई यशोदे, नवल केले तुझ्या गोविंदे, आमुची मुले तुडाविली पदे, आता यासी
बांधीन आवरी आवरी फुला काना आवरी आवरी फुला काना 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 नाशी येल्या आमुच्या माणसाचं डोकं हलकं होण्यासाठी केले. बघा रागदारी आपलं रागदारी कितीही शांत असली तरी पण रागदारी आपलं डोकं जड करतो. तो भार आपल्याला सहन होत नाही. या संतांच्या ज्या गवळणी वगैरे आहेत ना एकदम हलकं फुलकं वाटतं. असो विठ्ठल बरं महाराज एवढं सगळं तुम्ही सांगितलं. मग आता या कलियुगामध्ये नामसंकीर्तन साधन पै सोपे किंवा कलियुग माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी ही सगळी साधनं आम्हाला समजली. पण आता नेमकं तुम्ही कोणतं साधन करता अभंगाचं पहिले विचार. एक धरीला आता महाराज अभंगातून एक धरीला चित्ती आम्ही रखमाईचा पती असं म्हणतात.
एक याने या अक्षरांपासून ते सुरुवात करतात. एक म्हणजे बघा, परमात्मा एक होता. परमात्मा सृष्टी ज्या वेळेला निर्माण झाली त्यावेळेला वडाच्या पानावर प्रत्यक्ष परमेश्वराने अवतार घेतला. तो परमात्मा एक होता. आणि आता जो सृष्टीचा जो सांभाळ करतोय तोही परमात्मा एकच आहे. तो एक परमात्मा आम्ही चित्तात धारण केला असं तुकोबाराय म्हणतात. तुम्ही सुद्धा तो चित्तात धारण करायला पाहिजे, एक परमात्मा. पण आपण काय केलं, आपण साधनं बदलली, देव बदलले. खरं म्हणजे आपण बुवांच्या नादी लागलो. बुवांच्या म्हणजे हा भगत तो भगत, त्याने सांगितलं हे व्रत कर, त्याने सांगितलं ते व्रत कर. आपण देवांमध्ये भेदाभेद निर्माण केले. म्हणजे मी साई भक्त, मी साई भक्त, मी राम भक्त, मी स्वामी समर्थ, मी ज्योतिबा, मी आमका फलाना, असे देवाचे प्रकार आपणच पाळले. देवाचे प्रकार आपण पाळल्यामुळे झालं काय, सोमवार आला की चालले आपण मंदिरामध्ये शंकराच्या देवळात, कैलाशी जाराणा भोळा चक्रवर्ती. सोमवार आलं की शंकराचं मंदिर, मंगळवार आला की आता शंकराला विसरले, मंगळवार देवीचा वार. अनादि निर्गुण प्रकटली भवानी, देवीला विसरल्यानंतर मंगळवार झाला, देवीला विसरला. बुधवारी आपण पांडुरंगाचे भक्त, विठ्ठला चित्ती गोड लागे गाता गीती, आमा विठ्ठल जीवन टाळची पूजा. गुरुवार आला, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा निघालो घेऊन. गुरुवार आला की दत्ताचा भक्त, शुक्रवार आला की परत देवीची भक्ती. अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती. नको एखादी देवी वगैरे होते पसंत आपण एकदा कार्यक्रम. शनिवार आला की तुका म्हणे रुद्रा, अंजनीची या कुमारा, भीमरूपी महारुद्र वज्र हनुमानुती, वनारी अंजनी सुता रामदूता प्रवंजना. माझी तुम्हा सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की कमीत कमी मूल ज्या वेळेला 7 वर्षाचा होईल त्यावेळेला हा रामदासांचा 17 ओव्यांचा श्लोक, 17 ओव्या आहेत ना, आहे कोणाचं सगळ्यांचं पाठ असणारच. महाराजांचं मंदिर आहे म्हटलं काय, तर ते कमीत कमी 7 वर्षाचं मूल होईपर्यंत ते पाठ करून घ्या. आयुष्यात त्याने काय मिळेल हे तुम्हाला कळणार नाही, पण त्या मुलाला काय साध्य होईल हे त्याच्या जीवनात त्याला कळेल. विठ्ठल आता शनिवार झाला आता रविवार म्हणजे इकडे सगळ्यांचा बहुतेक कोकण पट्ट्यातल्या सगळ्यांचा आवडीचा वार. कारण रविवार म्हटल्यावर जेजुरीला चला, इकडे बघू नका. रविवार म्हटल्यानंतर खंडोबाचा वार. महाराष्ट्राचं पूर्वेवर अर्ध्यापेक्षा जास्त खंडोबा आहे. माऊली मान्य आहे तुम्हाला? अहम वागा सोहम वागा पुढे मनगरा वारी खंडोबा म्हणजे त्या दिवशी रविवारी फक्त खंडोबाचे दिवस. आता 7 वार झाले, 7 वार झाले की नाही, म्हणजे आता हे देव तरी संपायला पाहिजे की नको. पण आपले देव अजून सुद्धा संपत नाही. गेल्या महिन्यात मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकादशीचं व्रत कोणी, आपल्या महालक्ष्मीचं व्रत कोणी केलं? महालक्ष्मीचं व्रत
घरोघरी महालक्ष्मीचं व्रत होतं की नाही? बोला. आता तो मुखवटा कुठे आहे? माळ्यावर पडला. म्हणजे वर्षातून 4 दिवस लक्ष्मीला पूजायची. हे काय फळ आहे? वर्षभर 365 दिवसामधून फक्त 4 गुरुवार फक्त लक्ष्मीला पूजायचं आणि इतर दिवशी लक्ष्मीला पूजायचं नाही. माना ना, तुम्हाला लक्ष्मीची पूजा करायची आहे ना, करा पूजा. त्याची पूजा करा, अर्चन करा, रोज तिच्या पुढं प्रार्थना करा. नमस्ते सु महामाये श्रीपीठे सूरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. तुम्हाला स्थैर्य प्राप्त होईल ना, तुम्ही करा. पण काय, एक धरीला चित्ती, तुम्ही चित्तामध्ये हे ठाम धरलं पाहिजे. उद्या मंगळवार आला की ज्ञानेश्वर माऊली पण म्हणतात, चौथ मोटकी पाहे आणि गणेशाचाच होय. म्हणजे संकष्टी, अंगारकी, मंगळवार आला की आपण गणपती, परत चतुर्दशीला देवीचा भक्त. म्हणजे आपण देवामध्ये भेदाभेद निर्माण केले. आता संतांनी हे भेदाभेद निर्माण नाही केले. संतांचा परमेश्वरावर ठाम विश्वास होता आणि ते त्यांनी आपल्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला. पण आपण देवादेवांमध्ये भेद निर्माण करून वेगवेगळे गट स्थापन केले. त्याच्यानंतर बघा, तुकाराम महाराज एक धरीला चित्ती आम्ही रखमाईचं पती अशी ओळख करून देतात. म्हणजे ओळख कुणाकडून देतात? बायकोकडून करून देतात. उत्तम हा आत्मख्याता हा म्हणजे स्वतःच्या प्रसिद्धीने जो कीर्ती मिळतो, उत्तम आत्मख्याता. आत्म म्हणजे स्वतःच्या जोरावर जो प्रसिद्धी मिळतो, जो कीर्ती मिळतो, तो उत्तम. त्याची कीर्ती उत्तम. पितृख्याताचं मध्यमा. पितृ म्हणजे बाप, बापाच्या नावाने ओळखलं जातं. आता आपण म्हणतो ना, आमच्या बालांचा मुलगा आहे म्हणून, ती कीर्ती मध्यम स्वरूपाची. मातुला ख्याताचं अधमा. मातुला म्हणजे मामा किंवा काका. काका पुतण्या माहिती ना काय होतं ते? काका पुतण्या. त्यापेक्षा आपण मामाच उदाहरण घेऊ. मातुला ख्याताचं अधमा म्हणजे मातुला म्हणजे मामाच्या ओळखीने ज्याची ओळख होते तो त्याची कीर्ती अधम. भार्या ख्यातस्य अधोमाधमा. अधोमाधमा म्हणजे त्याला कीर्तीच नाही, त्याची कीर्ती तशी होऊच नाही. म्हणजे बघा, स्वतःच्याने जो प्रसिद्ध, स्वतःच्या सामर्थ्याने जो प्रसिद्ध पावतो तो फर्स्ट क्लास. बापाच्या नावाने प्रसिद्ध पावतो सेकंड क्लास. मामाच्या नावाने जो प्रसिद्ध होतो तो थर्ड क्लास. आणि बायकोच्या नावाने जो प्रसिद्ध पावतो त्याला क्लासच नाही. मग असं असताना सुद्धा तुकोबर आहे, एक धरीला चित्ती आम्ही रखमाईचं पती. बायकोकडून ओळख का बरं करून देतात? का करून देत असतील? कारण बघा, रखुमाईचा पती म्हणजे पांडुरंग आणि रखुमाई म्हणजे लक्ष्मी. आता आपला वेळ होत आलाय, त्यामुळे लक्ष्मी विवाह मी आपल्याला पूर्ण सांगत नाही. पण लक्ष्मी ज्या वेळेला 8 वर्षाची समुद्र मंथनातून निघाली त्यावेळेला ती विवाह योग्य होती आणि वरमाला घेऊन विश्वकर्माने तिला सांगितलं, देव दाखवले, तिला प्रत्येकाची महती पटवून दिली. देवीला काही महती पटली नाही. शेवटी ते म्हणाले, बघ बाबा, तुला सगळे देव दाखवून झाले, दुर्वास वगैरे, राक्षस वगैरे सगळे, अंबरीश ऋषी, त्याच्यामध्ये सगळे तपस्वी मुनी सगळे, पण तिला कोणी पसंत पडला नाही. त्यानंतर तिने सांगितलं, बघ बाबा, तो एक बाबा उभायला गार्डनमध्ये, बागेमध्ये, तिकडे नका बघू, तिकडे कोण नाही हो. तर त्याला पसंत करायचं असलं तर कर, त्याच्याशी तू लग्न कर. तिनं बघितलं, भगवान विष्णू बागेमध्ये एकदारा घालत होते, त्यांना मुळात लग्न करायचं नव्हतं. कारण काय? त्यांना लग्न का करायचं नव्हतं? कारण भगवान शंकर कधी कुणाला प्रसन्न होऊन वर देतील, कुठला राक्षस लढायला तयार होईल काय माहिती. मग सगळा वेळ त्यांचा तिथंच जाण्यापेक्षा आपण लग्न न केलेले बरं. त्यांना लग्नाचा विचार नव्हता. लक्ष्मी गेली त्यांच्या समोर उभी राहिली. लक्ष्मी उभी राहिली, तिचं तर सौंदर्य बघितलं. परमेश्वराने काय बघितलं? तिचं सौंदर्य बघितल्यानंतर तिच्याकडे पाठ मिळवली
आता लक्ष्मीकडे पाठ फिरवल्यानंतर लक्ष्मी काही गप्प बसते का? लक्ष्मी परत पुढे गेली, हात त्याच्या गळ्यात टाकणार, याने आपली परत पाठ फिरवली. त्याने पाठ फिरवल्यानंतर लक्ष्मीला आणखी राग आला. लक्ष्मी सगळ्यात सुंदर, स्वाभिमानी, अभिमानी, मला नाही म्हणतो, पण त्याच्या पुढे गेली. त्याच्या पुढे गेल्यानंतर सरळ सांगितलं, मी तुम्हाला बोलले, मला तुम्ही पसंत आहात, मला तुमच्याशी लग्न करायचंय, तुम्ही माझ्याकडे पाठ का फिरवता? आता भगवंताने पाठ कुणाकडे फिरवली? लक्ष्मीकडे पाठ फिरवली. आता पण लक्षात ठेवायला पाहिजे, तो लक्ष्मीकडे पाठ फिरवतो, लक्ष्मी त्याची पाठ कधीच सोडत नाही. म्हणून लक्ष्मीला जास्त महत्व द्यायचं नाही. तर असो, तो म्हणाला मी तुझ्याशी लग्न करणार नाही. तुला जरी मी पसंत असलो तरी तू मला पसंत नाहीस ना. कारण का? कारण तुझ्या मनामध्ये अभिमान आहे. तीळ भरी राखोनी अभिमान, तीळ भरी राखोनी अभिमान, जरी मजसी निघालिया शरण, माझी प्राप्ती नव्हे जाण, अभिमान विघ्न प्राप्तीसी. भगवान उद्धवाला सांगतात, या लागी सांडून अभिमान, जरी मजसी निघालिया शरण, तुझ मी उद्धरीन दान, देवकीची आण उद्धवा. तुझ्याकडे अभिमान आहे, मी तुझ्याशी लग्न करणार नाही. शेवटी लक्ष्मीला विचार पडले, एवढी मी सुंदर आहे, हा बाबा नाही म्हणतोय, मग आता करायचं काय? आता परत जर गेलं तर माझी नाचकी होईल, मला परत पसंत करता येणार नाही कुणाला, माझा अपमान होणार. मग ती म्हणाली, देवा अगदीच काय नाही तर तुमची कमीत कमी पायाची तरी दाशी बनवा. सर्वस्वी करुणी सेवा, अभिमान सांडुनी पांडवा, ते पाय धुवावयाची दैवा प्राप्त झाली. म्हणून तुकाराम महाराज लक्ष्मीची ओळख, लक्ष्मीकडून भगवंताची ओळख करून देतात. हे सगळं तुम्हाला पटलं का? आता व्यवहारातलं एक उदाहरण सांगतो. बघा, आपलं गाव कुंभारवाडी, पेढे कुंभारवाडीची एक मुलगी हालोऱ्याला दिली. हालोऱ्या लोक आपण धामणला दिले, काही कीर्तनकार कुठली मुलगी कुठेही देऊ शकतो तसं काही नाही, फक्त गावाचाच प्रश्न आहे. इथली मुलगी समजा धामणला दिली. धामणला गेल्यानंतर संध्याकाळची एक दिवशी बाई निघाली, बरोबर बाई परत बाई मुलगी बसली होती. धामणच्या चौकामध्ये 4-5 जण बसले होते. म्हातारे वयस्कर म्हणाले, काय रे तो बाई चालवत होतो संतोष ना? मग त्याच्या मागे बसली ती मुलगी कोण? अरे म्हणतो गेल्या वेळेस नाही का लग्न झालं? अरे तो संतोष आणि ती त्याची बायको. आता गाव कोणाचं आहे? मुलाचं आहे. त्याची ओळख कुठून झाली? कुणाकडून झाली? मुलीची ओळख मुलग्याकडून झाली. ती बाई थेट आली ती इथं सप्त्यामध्ये, कारण मुलगी इथली, जावे बापू आले, इथं पण कॉर्नरला लोक उभी होती. तोच सीन रिपीट झाला. काय रे ती मागं बसली ती कोण? अरे ती नाही का तुकारामाची गल्ली, आणि तो चालवतोय बाईक, तो तिचा नवरा. आता इथं हे गाव कोणाचं आहे? मुलीचं. मुलीच्या गावी ओळख कुणाची झाली? मुलाची. कुणाकडून झाली? मुलीकडून झाली. मग आता मला सांगा, आपण राहतो हे गाव कुणाचं आहे? हा, हे गाव काही लोक म्हणजे परशुरामाचं गाव आहे. बरोबर आहे, पवित्र कोकण भूमी ही परशुरामाची भूमी आहे. अगदी पार सुरत पासून कन्याकुमारी पर्यंत जो कोकण पट्टा आहे तो संपूर्ण पट्टा म्हणजे परशुराम भूमी. तर ही भूमी देवाची आपण असं मानतो, पण ही भूमी देवाची नाही. आपण या भूमीमध्ये राहतो. हे जग आहे, ही भूमी आहे, ही मायेची. माया कोण आहे? स्त्री आहे. म्हणून तुकोबाराय हे गाव मायेच असल्यामुळे ओळख करून देताना बाईकडून पुरुषाची ओळख करून देतात. म्हणून आम्ही धरला एक धरला चित्ती, आम्ही रखमाईचा पती. पण त्यामुळे झालं काय? आपण म्हणतो Thank you.
भक्तीमध्ये सर्वश्रेष्ठ भक्ती कोणती असेल तर ती भक्ती आहे श्रवण भक्ती. श्रवण भक्तीने सुरुवात होते. बघा, श्रवण भक्ती करणारे सगळ्यात श्रेष्ठ म्हणजे प्रेक्षक मानव. तुम्ही लोक जे आहात श्रवण भक्ती करण्यासाठी आता सगळ्यांचे आजारपण वगैरे सगळे सांभाळून बघा, सगळे कसे शांततेत बसले आणि आपल्याला शांतता महानता आपली संस्कृती हे शिकवतो. तर आता विज्ञानाने शोध लावलाय. विज्ञानाने जैविक शास्त्रानुसार माणूस जास्तीत जास्त 55 मिनिटं स्तब्ध राहू शकतो. 55 मिनिटाच्या नंतर नाही. तुम्ही श्रवण भक्ती अजूनपर्यंत जी केली, जी साथ दिली, पण देवाची भक्ती करायची राहिली. आता आपण सगळ्यांनी हात वरती करूया आणि त्या विठोबा पण पांडुरंग परमात्म्याचं नाव घेऊया. विठोबा आम्ही भक्तिमार्ग स्वीकारल्यामुळे पुढे भक्तीने धरिले हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म येती स्थिर केली गियाच फळे होती मार्गी आणून लाविली पंथीला मनमुनी आलो या देशा होतो नाही तरी भुललो दिशा. या देहाच्या गावाला आम्ही आलो त्यावेळेला दिशाही नव्हतो, दिशा भुललो. पण आम्ही काय केलं? भक्ती मार्ग स्वीकारला. भक्ती मार्ग स्वीकारल्यामुळे ज्ञान वैराग्य धर्म यांची आम्हाला प्राप्ती झाली. या अभंगामध्ये सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हा अभंग भक्ती ज्ञान आणि वैराग्य एकविध प्रकरणामध्ये हा अभंग जो आहे तो त्याच्यावरच तर आधारलेला आहे. अभंग संपूर्ण सोडून झालेला आहे. काय आहे हा आपला सप्ताह एवढा भव्य आणि दिव्य असेल असं मला वाटलं नव्हतं. काय एवढं मंदिर एवढ्या प्रांगणामध्ये कार्यक्रम भरपूर आहे, कार्यक्रम भरपूर आहे आणि 4 तप झाली. हे 4 तप जर का म्हणजे सप्ताह अगोदर पासून जरी असला तरी 4 तप आणि 1 वर्ष म्हणजे 49 वर्ष झाली. मग इथं जर का संपूर्ण कार्यक्रमाला जर का आपल्याला वेळ द्यायचा असेल तर कुणीतरी आपला वेळ कमी करायला पाहिजे. खरं म्हणजे ह्यानी माझा वेळ जास्त काढला त्यामुळे मला वेळ कमी मिळाला. खरं म्हणजे 15 मिनिटं मी जास्त घेणार होतो, पण असो आम्ही या देहाच्या गावाला आलो. तुकोबाराय म्हणतात आम्ही या देहाच्या गावाला आलो, आम्ही दिशा भुललो होतो, पण आम्हाला एक हृदयात परमात्मा पांडुरंग धरल्यामुळे एक धरणा चित्ती एक धरल्यामुळे आम्हाला व्यवस्थित आमचा भवभ्रम निवारून गेला. संसार सागरातून आम्हाला मुक्त होता आला. परद्रव्य परनारी, परद्रव्य परनारीची अभिलाषा. आता तुम्हाला रावणाची लोक सांगतात, कीर्तनकार रावणाविषयी रावणाची निंदा करतात. रावण निंदा करण्यास पात्र होता का? 5 लाख पाषाणाची घरे, 7 लाख बंगले,
1 कोटी तांब्याची आणि काश्याची आणि 7 लाख शुद्ध कांचनाची एवढी घरं ज्याच्या राज्यात आहेत त्या राज्याचा स्वामी काही कमी असेल का? रावणाला प्रत्येक कीर्तनकार कमी समजतो, त्याची हेटाळणी करतो नाही. सगळ्यात थोर शिवभक्त होता, त्याच्यासारखा शिवभक्त कोण नव्हता, त्याच्यासारखा पराक्रमी कोण नव्हता. पण शेवटी बाईची अभिलाषा निर्माण झाली. काय झालं? रावणाचं राज्य बुडालं. सुईच्या टोकावर मावेल एवढी सुद्धा भूमी देणार नाही असं सांगणारा दुर्योधन आपल्या 100 भावंडांसह पुत्र पौत्रांसह नाशास पात्र ठरला. पण आम्ही रखुमाईचा पती चित्तात धारण केल्यामुळे आम्हाला परद्रव्य परणारी रुक्मिणी समान वाटली आणि यासाठी आम्हाला जास्त काही प्रयत्न करावे लागले नाहीत. हे सगळं यासाठी कुठलेही उपासनापन जास्त करावे लागले नाही. हे सगळं आपोआप घडलं. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे भक्तजनांमुळे बोलण्यात नेहमी स्वरूप येत असतो. काय आहे, वेळेचं बंधन हे सगळ्यांना पाळावंच लागतं. झालेली सेवा खरं म्हणजे आणखीन लावायची इच्छा होती, पण आपल्याकडे भरपूर कार्यक्रम अजून बाकी आहेत. झालेली सेवा त्या परमेश्वर पांडुरंगाच्या आणि माझ्या गुरूंच्या चरणावर अर्पून सेवेला पूर्ण मिळावं.
Hare